ते सर व शिक्षक शिक्षिका आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो आजची ही पिढी आहे ही मोबाईलवर गेम खेळतात. शारीरिक खेळ कोणतेच खेळत नाही. पण शारीरिक खेळ खेळ खेळणं महत्वाचं आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मी योगाशी जोडलो म्हणून योगाबद्दल जास्तीत जास्त माहिती घेऊन तुम्हाला योगाबद्दलच सांगतो. पण कोणत्या गोष्टीचं आपल्याला कार्य करायचं असेल तर आपलं शरीर स्वस्थ असणं महत्वाचं आहे. त्याच्या माध्यमातून आपण इतर गोष्टी साध्य करू शकतो. म्हणून योग हा सर्वातीला तर दिनचर्या महत्वाची आहे. आपल्या जीवनात आपली दिनचर्या तर तुम्ही पूर्वीचे लोक पाहायचे यांचं ब्रह्ममुहूर्तावर उठणं ही पहिली सुरुवात आहे. आज आपण आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण आपण आळशी बनत चाललो, त्यानेच आपला विकास तुटत आहे. तर आळसावर मात करण्यासाठी सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून योग प्राणायाम केल्यावर आपण दिवसभर ऊर्जावान आणि आपण आपले चेहरे पाहायचा 4-5 वेळ झाले की पडल्यासारखे राहते. पण आपल्याला दिवसभर ऊर्जावान राहण्यासाठी योग हा एकमेव माध्यम आहे. मी तर त्याचा अनुभव घेऊन सांगतो तुम्हाला. आजच्या जीवनात अमृत आहे. जे पूर्वीच्या ऋषीमुनींनी आपल्यासाठी योग विद्या आणून ठेवलेली आहे. पण आपण त्याचं कधी अध्ययन केलं नाही आणि त्याचं अनुकरण केलं नाही आहे आणि योगाशी जोडलो नाही आहे. मी तर कोणत्या क्षेत्रात जायचं असेल आणि आपला विकास करायचा असेल तर सर्वप्रथम योगाला स्थान आहे. योग प्राणायाम केल्यावर आपली ऊर्जा वाढते, आपलं शरीर स्वस्थ होते. शरीर स्वस्थ असल्यानंतर आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी आपण कार्य करू शकतो. कारण आपण भविष्यातील या भारताचे नागरिक म्हणून आपण चांगलं भारतातनी जे आपले सन्माननीय पंतप्रधान कार्य करत आहे त्यांच्या सोबत काही आपण कार्य करू शकतो आणि आपलं नाव लौकिक करू शकतो. त्याच्यासाठीच प्रथम स्थान योगाला आहे. आणि इतर पण खेळ आहे. तर इतर खेळातनीच आता आपण पाहतो योगा मुलांसाठी काही मिलिटरी आहे, याच्यात भरती जाण्यासाठी आपलं प्राणायाम जेवढं प्राण ऊर्जा वाढवू आपण तेवढं आपण ऊर्जावान होऊन त्याच्यात रनिंग करावं लागते. तर रनिंग केल्यानं आपल्याला दम लागत नाही. त्याच्यासाठीच प्राणायाम करावं लागते. आणि आपली बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी पूर्वीचे खेळ होते. आता मुलींसाठी काय होतं, सुरुवातीला ते खाऊ ओळखायचे होते. तर आपल्या बुद्धीला चालना, इंट्युशन म्हणजे आतमधून आपल्या जे अंतर्बोध होणे, समोर काय खेळ काय समजा खाऊ आहे ते ओळखणे हे आपल्या आतमधून येते, इंट्युशन असते. त्याच्यासाठी ध्यान धारणा आणि योग प्राणायाम करावं लागते. आणि त्याच्या माध्यमातूनच आपण आपल्या बुद्धीचा विकास करू शकतो. बुद्धीचा विकास झाल्यावर आपण अभ्यासात प्रगती करू शकतो. आणि आज स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकण्यासाठी अभ्यास आणि आपल्या आई वडिलाचे जे आपले आई वडील आपल्यावर आपलं पालन पोषण करण्यासाठी जो मेहनत करून पैसा जमा करतो आणि आपल्यावर खर्च करतो त्याचा व्यर्थ उपयोग न करता आपल्या आई वडिलाचं, आपल्या गावाचं, आपल्या देशाचं नाव लौकिक करण्यासाठी आपल्याला योग प्राणायाम करायचा आहे. आणि इतर पण खेळ आहे त्या खेळामध्ये सहभाग घेऊन आपलं नावलौकिक करायचं आहे. आणि कोणती गोष्ट करताना तन मन धनानं करायचं आहे. कारण अंतर्मुख होऊन जेवढी तुम्ही योग साधना करसाल आणि अध्ययन करसाल त्याच्यातनी तुम्ही उज्ज्वल भविष्य निर्माण होईल आणि आपल्या गावाचं आपलं शाळेचं नाव लौकिक करू शकता. पण आपल्याला गरज आहे फक्त आत्मीयतेने तन मन धनाने आपण अंतर्मुख होऊन. आता आपलं टीचर शिकवतात तर आपलं अर्ध्याचं लक्ष तर बाहेर असते. अर्धे कोणते आता हे तुम्ही सांगतो हे जनरेशन आहे पुड्या खाणे हे करणे, आपलं ऊर्जा तर आपण त्यांनाच वाईट मार्गाने हे करतो. पण आपलं ध्येय काय आहे जीवनात? प्रत्येक माणसाला जन्म झाल्यानंतर एक ध्येय असते. त्या ध्येयाकडे आपण वळत नाही आणि इतर वाईट मार्गाकडे वळतो. म्हणून आपलं जीवनाचं सार्थक करण्यासाठी जे ध्येय आपल्या जीवनात एक ध्येय तयार करा आणि त्या ध्येयाची वाटचाल करण्यासाठी अथक परिश्रम करायचा आहे. कारण कधी दमायचं नाही आहे. कोणती विपरीत परिस्थिती आली नंतरही आपल्या जीवनात
वाईट संकट येतात, त्या संकटांना तोंड देण्यासाठी जीवनातली ते संकट आपल्याजवळ येतात आणि आपण त्याच्यातूनच मार्गस्थ व्हायचं आहे. जसं आता तुम्ही 10वीची परीक्षा पास होऊन 11वीत आले, आता त्याच्यानंतर पुढची स्टेप आली, कारण 12वीच्या नंतर तुमच्या जीवनाचं हे ठरतं, तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, तुमची दिशा बदलून जातात. तर त्याच्यासाठी तुमचं ध्येय काय आहे? अभ्यास आणि खेळ. खेळासोबत अभ्यासाची जोड आणि त्याच्यातून तुमचा विकास होऊ शकतो. त्याच्यासाठी हे सप्ताह आयोजन केलं आहे. शासनाला माहीत झालेलं आहे की पूर्वी जे खेळ करत जाय ते खेळ नाहीसे झाले, लोप पावत चाललेले आहे. जे पूर्वजांनी आपल्याला खेळ दिले होते ते नाहीसे होत चाललेले आहे. पण शासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतरच शासनाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याच्यामुळं तुमचे आता पीटी व्हायचे आहे. काही कारणास्तव होत नाही असं वातावरण आहे इथं, पण दररोज पीटीचे पिरियड झाले पाहिजेत. आपल्या सरला म्हणायचं, चला खाली ग्राउंडवर आपण पीटी घेऊ, खेळ खेळायची. आपणच म्हणायचं आहे, त्यांना तयार करायचं आहे आपण पण, आणि आपण त्याच्यातून आपली ऊर्जा तयार होते. कारण तुम्ही अध्ययन करता करता एक क्षमता असते आपल्या मेमोरीची, ती क्षमता काही प्रमाणात हे झाल्यानंतर आपल्याला खेळाची पण गरज आवश्यकता आहे. म्हणून बाहेर शारीरिक व्यायाम केल्यावर परत आपण आपल्या अध्ययनासाठी मिळू शकतो. बस एवढंच बोलतो, थांबतो.